पंतप्रधानांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्रीपद स्वीकारण्यासाठी बोलावून आज 4 वर्ष 1 महिना 26 दिवस झाले आहेत. हा प्रस्ताव माझ्यासाठी एक मोठं आश्चर्य होतं. मी विरोधी गटात होतो आणि ऑगस्ट 1946 जेव्हा अंतरिम सरकार स्थापन झाले तेव्हा मला सोबत राहण्यास अयोग्य ठरवून आधीच दोषी ठरवण्यात आले होते. पंतप्रधानांच्या भूमिकेत हा बदल घडवून आणण्यासारखे काय घडले असेल याबद्दल मी केवळ तर्कवितर्कच करत होतो. माझ्या मनात शंका होत्या. जे माझे कधीच मित्र नव्हते त्यांच्यासोबत मी कसे काम करू शकेन हे मला कळत नव्हते. माझ्या आधी भारत सरकारमध्ये कायदा मंत्री म्हणून काम केलेल्यांनी जो कायदेशीर ज्ञानाचा आणि चातुर्याचा दर्जा राखला होता तो मी एक कायदा सदस्य म्हणून राखू शकेन की नाही याबद्दल मला शंका होती. पण मी माझ्या शंका दूर सारल्या आणि पंतप्रधानांचा प्रस्ताव या विचारानं स्वीकारला की आपल्या राष्ट्राच्या उभारणीसाठी जेव्हा सहकार्य मागितले जाईल तेव्हा मी ते नाकारू नये. मंत्रिमंडळाचा सदस्य आणि कायदा मंत्री म्हणून माझ्या कामगिरीच्या दर्जाचे मूल्यमापन मी इतरांवरती सोडून देतो. मी आता त्या बाबींचा उल्लेख करणार आहे ज्यामुळे मला माझ्या सहकार्यांशी असलेले संबंध तोडावे लागले आहेत. विविध कारणांमुळे खूप पूर्वीपासून जाण्याची तीव्र इच्छा वाढत होती. मी सर्वप्रथम पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाच्या बाबींचा उल्लेख करेन ज्या माझ्या राजीनामा देण्याच्या कारणांपैकी सर्वात गौण आहेत. व्हॉईसरायच्या कार्यकारी परिषदेचा सदस्य असल्यामुळे कायदा मंत्रालयाच्या प्रशासकीयदृष्ट्या काहीही महत्त्व नाही हे मला माहीत होतं. त्यामुळे भारत सरकारच्या धोरणांना आकार देण्याची कोणतीही संधी मिळत नव्हती. आम्ही त्याला एक रिकामी जागा म्हणायचो जी फक्त जुन्या वकिलांना खेळण्यासाठीच उपयोगी होती. जेव्हा पंतप्रधानांनी मला प्रस्ताव दिला तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी शिक्षण आणि अनुभवाने वकील असण्याव्यतिरिक्त कोणताही प्रशासकीय विभाग चालवण्यास सक्षम आहे आणि जुन्या व्हॉईसरायच्या कार्यकारी परिषदेत माझ्याकडे कामगार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग CPWD ही 2 प्रशासकीय खाती होती जिथे मी अनेक नियोजन प्रकल्पावरती काम केले होते आणि मला एखादे प्रशासकीय खाते हवे आहे. पंतप्रधानांनी होकार दिला आणि सांगितले की ते मला कायदा विभागाव्यतिरिक्त नियोजन विभागही देतील जो ते तयार करणार होते. दुर्दैवानं नियोजन विभाग खूप उशिरा आला आणि जेव्हा तो आला तेव्हा मला वगळण्यात आले. माझ्या कार्यकाळात एका मंत्र्याकडून दुसऱ्या मंत्र्याकडे खात्यांची अनेक वेळा बदली झाली आहे. मला वाटले होते की त्यापैकी कोणत्याही एका खात्यासाठी माझा विचार केला जाईल, पण मला नेहमीच विचारातून वगळण्यात आले आहे. अनेक मंत्र्यांना 2 किंवा 3 खाती देण्यात आली आहेत ज्यामुळे त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त भार पडला आहे. माझ्यासारख्या इतरांना अधिक काम हवे होते. जेव्हा एखादा प्रभारी मंत्री काही दिवसांसाठी परदेशात जातो तेव्हा तात्पुरते खाते सांभाळण्यासाठी सुद्धा माझा विचार केला गेला नाही. पंतप्रधान मंत्र्यांमध्ये सरकारी कामाच्या वाटपामागे जे तत्त्व अवलंबतात ते समजणे कठीण आहे. ते क्षमतेवरती आधारित आहे का? तो विश्वासावरती आधारित आहे का? ती मैत्रीवरती आधारित आहे का की लवचिकतेवरती? परराष्ट्र व्यवहार समिती किंवा संरक्षण समिती यासारख्या मंत्रिमंडळाच्या मुख्य समित्यांवरती सदस्य म्हणूनही माझी नियुक्ती झाली नाही. जेव्हा आर्थिक व्यवहार समिती स्थापन झाली तेव्हा मी प्रामुख्याने अर्थशास्त्र आणि वित्तशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे या समितीवरती माझी नियुक्ती होईल अशी मला अपेक्षा होती, पण मला वगळण्यात आले. पंतप्रधान इंग्लंडला गेले असताना मंत्रिमंडळाने माझी त्यावरती नियुक्ती केली होती, पण जेव्हा ते परत आले तेव्हा मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेच्या त्यांच्या अनेक प्रयत्नांपैकी एका प्रयत्नात त्यांनी मला वगळले. नंतरच्या पुनर्रचनेत माझे नाव समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले, पण ते माझ्या विरोधामुळे झाले होते.
मला खात्री आहे की पंतप्रधान हे मान्य करतील की मी त्या संदर्भात त्यांच्याकडे कधीही तक्रार केली नाही. मी मंत्रिमंडळातील सत्ताकारणाच्या खेळात किंवा जागा रिक्त झाल्यावरती चालणाऱ्या खातेहक्क हिसकावून घेण्याच्या खेळात कधीही सहभागी नव्हतो. माझा सेवेवरती विश्वास आहे आणि तोही त्या पदावरील सेवेवरती, जे पद मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांनी मला देणे योग्य मानले. तथापि माझ्यावरती अन्याय होत आहे हे मला जाणवले नसते तर ते पूर्णपणे अमानवीय ठरले असते. मी आता दुसऱ्या अशा एका बाबीचा उल्लेख करेन ज्यामुळे मी सरकारवरती असमाधानी होतो. ही बाब मागासलेल्या वर्गांना आणि अनुसूचित जातींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीशी संबंधित आहे. मला याचे खूप दुःख होते की संविधानात मागासलेल्या वर्गासाठी कोणत्याही संरक्षणाची तरतूद नव्हती. राष्ट्रपतींनी नेमलेल्या आयोगाच्या शिफारशींच्या आधारावरती कार्यकारी सरकारने हे काम करावे असे ठरले होते. आपण संविधान संमत करून 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण सरकारने आयोग नेमण्याचा विचारही केलेला नाही. 1946 हे वर्ष, ज्या काळात मी पदावर नव्हतो, ते माझ्यासाठी आणि अनुसूचित जातींच्या प्रमुख सदस्यांसाठी अत्यंत चिंतेचे वर्ष होते. ब्रिटिशांनी अनुसूचित जातींसाठी घटनात्मक संरक्षणाच्या बाबतीत दिलेल्या वचनबद्धतेपासून माघार घेतली होती आणि संविधान सभा त्याबाबत काय करेल याची अनुसूचित जातींना काहीही कल्पना नव्हती. या चिंतेच्या काळात मी संयुक्त राष्ट्रांना सादर करण्यासाठी अनुसूचित जातींच्या स्थितीवरती एक अहवाल तयार केला होता, पण मी तो सादर केला नाही. मला वाटले की संविधान सभा आणि भावी संसदेला या प्रकरणावरती विचार करण्याची संधी मिळेपर्यंत वाट पाहणेच अधिक चांगले होईल. अनुसूचित जातींच्या स्थितीचे रक्षण करण्यासाठी संविधानात केलेल्या तरतुदी माझ्या समाधानास पात्र नव्हत्या. तथापि सरकार त्यांना प्रभावी करण्यासाठी काहीतरी दृढनिश्चय दाखवेल या आशेने मी त्या जशा होत्या तशा स्वीकारल्या. आज अनुसूचित जातींची स्थिती काय आहे? माझ्या मते ती पूर्वीसारखीच आहे. तोच जुना जुलूम, तोच जुना छळ, तोच जुना भेदभाव जो पूर्वी अस्तित्वात होता, तो आजही आहे आणि कदाचित अधिक वाईट स्वरूपात. मी अशी शेकडो प्रकरणे सांगू शकेन ज्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील अनुसूचित जातींचे लोक सवर्ण हिंदू विरुद्ध आणि त्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्यास व कोणतीही मदत करण्यास नकार देणाऱ्या पोलिसांविरुद्ध आपल्या दुःखाच्या कहाण्या घेऊन माझ्याकडे आले आहेत. मी विचार करत आहे की भारतातील अनुसूचित जातींच्या स्थितीला जगात दुसरे कोणते उदाहरण आहे का? मला तरी एकही सापडत नाही आणि तरीही अनुसूचित जातींना कोणताही दिलासा का दिला जात नाही? सरकार मुस्लिमांच्या संरक्षणाबाबत किती काळजी दाखवते याची तुलना करा. पंतप्रधानांचा संपूर्ण वेळ आणि लक्ष मुस्लिमांच्या संरक्षणासाठीच समर्पित आहे. भारतातील मुस्लिमांना जेव्हा आणि जिथे कुठे गरज लागेल तिथे त्यांना सर्वोच्च संरक्षण देण्याच्या माझ्या इच्छेमध्ये मी कोणापेक्षाही कमी नाही, अगदी पंतप्रधानांपेक्षाही नाही. पण मला हे जाणून घ्यायचे आहे की फक्त मुस्लिमांनाच संरक्षणाची गरज आहे का? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भारतीय ख्रिश्चनांना संरक्षणाची गरज नाही का? त्यांनी या समाजाबद्दल कोणती काळजी दाखवली आहे? माझ्या माहितीनुसार काहीही नाही. आणि तरीही हेच ते समाज आहेत ज्यांना मुस्लिमांपेक्षा खूप जास्त काळजी आणि लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या भुकेल्या लाखो लोकांसाठी अन्न मिळवण्यातील अडचणींवरनं आणि आपल्या देशाच्या औद्योगिकीकरणासाठी मदत मिळवण्यासाठी अडचणींवरून स्पष्ट होते. आपण दरवर्षी गोळा करत असलेल्या 350 कोटी रुपयांच्या महसुलापैकी आपण लष्करावरती सुमारे
180 कोटी रुपये खर्च करतो. हा एक प्रचंड खर्च आहे, ज्याला क्वचितच कोणी तोड देऊ शकेल. हा प्रचंड खर्च आपल्या परराष्ट्र धोरणाचा थेट परिणाम आहे. आपल्या संरक्षणाचा संपूर्ण खर्च आपल्याला स्वतःच उचलावा लागतो. कारण भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी ज्यांच्यावरती अवलंबून राहता येईल असे आपले कोणी मित्र नाहीत. हे योग्य प्रकारचे परराष्ट्र धोरण आहे का, असा प्रश्न मला पडला आहे. पाकिस्तानसोबतचा आमचा वाद हा आमच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. त्याबद्दल मला तीव्र असमाधान वाटते. 2 कारणांमुळे पाकिस्तानसोबतचे आमचे संबंध बिघडले आहेत. एक म्हणजे काश्मीर आणि दुसरे म्हणजे पूर्व बंगालमधील आमच्या लोकांची परिस्थिती. मला वाटले की आपण काश्मीरपेक्षा पूर्व बंगालच्या बाबतीत अधिक गंभीर असायला हवं. जिथे सर्व वर्तमानपत्रानुसार आपल्या लोकांची परिस्थिती असह्य वाटते, असे असूनही आम्ही काश्मीर प्रश्नावरती आमचे सर्वस्व पणाला लावले आहे. तरीही मला वाटते की आपण एका अवास्तव मुद्द्यावरती लढत आहोत. ज्या मुद्द्यावरती आपण बहुतेक वेळा लढत असतो तो म्हणजे कोण बरोबर आणि कोण चूक. माझ्या मते खरा मुद्दा हा नाही की कोण बरोबर आहे, तर काय बरोबर आहे. तोच मुख्य प्रश्न मानल्यास माझे मत नेहमीच हे राहिले आहे की काश्मीरचे विभाजन करणे हाच योग्य उपाय आहे. जसे आपण भारताच्या बाबतीत केले त्याचप्रमाणे हिंदू आणि बौद्ध भाग भारताला आणि मुस्लिम भाग पाकिस्तानला द्यावा. काश्मीरच्या मुस्लिम भागाशी आमचा खरोखर काही संबंध नाही. हा काश्मीर आणि पाकिस्तानमधील मुस्लिमांचा प्रश्न आहे. त्यांना हवा तसा ते प्रश्नावरती निर्णय घेऊ शकतात. किंवा तुम्हाला आवडत असेल तर त्याचे 3 भाग करा. शस्त्रसंधी क्षेत्र, काश्मीर खोरे आणि जम्मू लडाख प्रदेश, आणि फक्त काश्मीर खोऱ्यातच सार्वमत घ्या. मला भीती वाटते की प्रस्तावित सार्वमतामध्ये जे एक सर्वसमावेशक सार्वमत असणार आहे, काश्मीरमधील हिंदू आणि बौद्धांना त्यांच्या इच्छेनुसार पाकिस्तानात ओढले जाण्याची शक्यता आहे. आणि आज आपण पूर्व बंगालमध्ये ज्या समस्यांना तोंड देत आहोत त्याच समस्यांना आपल्यालाही सामोरे जावे लागू शकते. मी आता 4थ्या मुद्द्याचा उल्लेख करेन, ज्याचा माझ्या राजीनाम्याशी मोठा संबंध आहे. समित्यांनी आधीच घेतलेल्या निर्णयाची केवळ नोंद आणि नोंदणी करणारे कार्यालय म्हणून मंत्रिमंडळ ओळखले जाते. मी म्हटल्याप्रमाणे मंत्रिमंडळ आता समित्यांच्या माध्यमातून काम करते. एक संरक्षण समिती आहे, एक परराष्ट्र समिती आहे. परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बाबी ती हाताळते. संरक्षणाशी संबंधित सर्व बाबींचा निपटारा संरक्षण समिती करते. मंत्रिमंडळातील त्याच सदस्यांची नियुक्ती त्यांच्याकडून केली जाते. मी या दोन्ही समित्यांचा सदस्य नाही. त्या एका पोलादी पडद्याआड काम करतात. जे सदस्य नाहीत त्यांना धोरण निर्मितीत भाग घेण्याची कोणतीही संधी न मिळता केवळ संयुक्त जबाबदारी स्वीकारावी लागते. ही एक अशक्यप्राय परिस्थिती आहे. मी आता अशा एका विषयावरती बोलणार आहे ज्यामुळे अखेरीस मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तो विषय म्हणजे हिंदू संहितेला दिलेली वागणूक. हे विधेयक 11 एप्रिल 1947 रोजी या सभागृहात सादर करण्यात आले. 4 वर्षांच्या आयुष्यानंतर त्याची 4 कलमे मंजूर झाल्यानंतर ते विधेयक कोणत्याही दुःखाशिवाय आणि गाजावाजाशिवाय संपले. सभागृहासमोर असताना ते अडखडत आणि थांबत पुढे जात होते. पूर्ण 1 वर्ष सरकारला ते निवड समितीकडे पाठवणे आवश्यक वाटले नाही. 9 एप्रिल 1948 रोजी ते निवड समितीकडे पाठवण्यात आले. 12 ऑगस्ट 1948 रोजी त्याचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. 31 ऑगस्ट 1948 रोजी मी अहवालावरती विचार करण्यासाठी प्रस्ताव मांडला. केवळ प्रस्ताव मांडण्यासाठीच हे विधेयक कार्यसूचीवरती ठेवण्यात आले होते.
1949 सालच्या फेब्रुवारी अधिवेशनापर्यंत प्रस्तावावरती चर्चा होऊ दिली गेली नाही. त्यानंतरही त्यावरती सलग चर्चा होऊ दिली गेली नाही. ते 10 महिन्यात विभागले गेले. फेब्रुवारीमध्ये 4 दिवस, मार्चमध्ये 1 दिवस आणि एप्रिलमध्ये 1949 मध्ये 2 दिवस. यानंतर डिसेंबर 1949 मध्ये विधेयकाला 1 दिवस देण्यात आला, तो म्हणजे 19 डिसेंबर, ज्या दिवशी सभागृहाने माझा प्रस्ताव स्वीकारला की निवड समितीने सादर केलेले विधेयक विचारात घेतले जावे. 1950 साली विधेयकाला कोणताही वेळ दिला गेला नाही. पुढच्या वेळी विधेयक सभागृहामध्ये 5 फेब्रुवारी 1951 रोजी आले. तेव्हा विधेयकावरती कलमनिहाय विचार करण्यात आला. विधेयकाला फक्त 5, 6 आणि 7 फेब्रुवारी हे 3च दिवस दिले गेले आणि ते तसेच सडण्यासाठी सोडून दिले गेले. असा सभागृहाने किंचितही विचार करू नये अशी माझी इच्छा आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याला अत्यंत महत्त्व देतो. ते कोणत्याही विशिष्ट कलमामुळे किंवा इतर कशामुळे नव्हे, तर या व्यापक आर्थिक आणि सामाजिक समस्येकडे पाहण्याच्या त्याच्या मूलभूत दृष्टिकोनामुळे. आपण या देशात राजकीय स्वातंत्र्य, राजकीय स्वायत्तता मिळवली आहे. तो या प्रवासातील एक टप्पा आहे आणि अजून आर्थिक, सामाजिक आणि इतर टप्पे आहेत. आणि जर समाजाला प्रगती करायची असेल तर सर्व आघाड्यांवरती ही एकात्मिक प्रगती होणे आवश्यक आहे. 26 सप्टेंबर 1951 रोजी पंतप्रधान म्हणाले, शक्य असेल त्या मर्यादेपर्यंत ही उपाययोजना पुढे नेण्याची सरकारची इच्छा आहे. याची सभागृहाला खात्री देण्याची मला आवश्यकता नाही आणि आमच्यापुरते बोलायचे झाल्यास पुढील संधी मिळेपर्यंत मला आशा आहे की ती या संसदेतच मिळेल. आम्ही हे प्रकरण स्थगित मानत आहोत. पंतप्रधानांनी विधेयक मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर हे घडले. पंतप्रधानांच्या या घोषणांवरती कोण विश्वास ठेवणार नाही? पंतप्रधानांची आश्वासने आणि त्यांची कामगिरी यात फरक असू शकतो असे मला वाटले नाही. तर तो निश्चितच माझा दोष नाही. मंत्रिमंडळातून माझा बाहेर पडण्याचा निर्णय या देशातील कोणासाठीही फार चिंतेचा विषय नसेल. पण मला स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे आणि ते केवळ बाहेर पडूनच शक्य आहे. असे करण्यापूर्वी मंत्रिमंडळातील माझ्या सदस्यत्वाच्या काळामध्ये माझ्या सहकाऱ्यांनी मला दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल आणि सौजन्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. मी माझ्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा देत नसलो तरी माझ्याबद्दल मोठी सहनशीलता दाखवल्याबद्दल मी खासदारांचे आभार मानू इच्छितो. नवी दिल्ली,